हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की न्यूटन सेकंड लॉ आणि इम्पॅक्ट यूज करून क्वेश्चन्स आपण कसे सॉल्व्ह करू शकतो. सो यामध्ये काही आपण क्वेश्चन्स बघणार आहोत. आपण आता क्वेश्चन 1 पासून स्टार्ट करूया. टू वेट्स W1 400 न्यूटन, W2 100 न्यूटन्स आर कनेक्टेड बाय द स्ट्रिंग मूव्ह along a horizontal plane under the action of force P 200 Newton. Applied horizontally to the weight W1, the coefficient of friction between the weight and the plane is 0.25. Determine the acceleration of the weights and tension in the string. Will the acceleration and the tension in the string remain same if the weights are interchanged? That you have to identify. So here we have case 1 and case 2. The acceleration of the both the blocks will remain same because they are connected with the help of string and the coefficient of friction is same. So आपण इथे weight 2 पासून start करूया. weight 2 साठी आपण इथे FBD draw करूया. So this is weight 2. ब्लॉक आपण ड्रॉ केला. फ्रिक्शन आहे म्हणजे पहिल्यांदा आपण नॉर्मल फोर्स ड्रॉ करणार इथे. सो हा आहे नॉर्मल फोर्स. आता याची जी मोशन आहे ती या डिरेक्शनला आहे ब्लॉकची. सो ही मोशन रिप्रेझेंट करते. सो मोशनच्या अपोजिट आपल्याला इथे फ्रिक्शन फोर्स बघायला मिळेल. सो फ्रिक्शन फोर्स जो आहे तो अपोजिट टू द मोशन आहे. सो त्याची व्हॅल्यू आहे 0.25 N1. सो नॉर्मल जो आहे त्याला N1 N2 कन्सिडर करूया. नंतर इथे वेट फोर्स आहे. वेट फोर्स आहे 100 न्यूटन. त्याच्यामध्ये रिमेनिंग जो फोर्स राहतो तो आहे टेन्शन. तो टेन्शन फोर्स इथे आपण टेन्शन फोर्स कसा दाखवतो नेहमी आउटवर्ड. सो शो द टेन्शन फोर्स ऑलवेज आउटवर्ड. सो या वेळेने आपल्याला याची एफबीडी डायग्राम ड्रॉ करायची आणि नंतर इथे आपण याची केडी डायग्राम कायनेटिक डायग्राम ड्रॉ करणार आहोत. सो याच्यात फक्त आपण मास आणि ऍक्सलरेशन हा कुठे मोजतो या डिरेक्शनला. याचा मास किती आहे 100 डिवायडेड बाय 9.81 इंटू ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन इज ए. ओके. इथे आपण 9.81 ने डिवाइड का केलं कारण हे जे वेट दिलंय हे कशामध्ये दिलंय हे दिलंय न्यूटन मध्ये. त्याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. ओके. सिमिलरली आपण इथे दुसरी डायग्राम ड्रॉ करूया ज्याच्यामध्ये आपण हा जो आहे सेकंड ब्लॉक तो आपण इथे दाखवणार आहोत. सो सेकंड ब्लॉक आपण इथे स्टार्ट करूया. हा आहे सेकंड ब्लॉक. पहिल्यांदा नॉर्मल रिएक्शन इनटू नंतर मोशन दाखवायचे. मोशन कुठे या डिरेक्शनला आहे ब्लॉकची. सो याच्या अपोजिट आपल्याला फ्रिक्शन फोर्स दाखवायचा आहे. फ्रिक्शन फोर्स अपोजिट टू द मोशन. किती आहे फ्रिक्शन फोर्स 0.25 इंटू नॉर्मल. नंतर वेट फोर्स. वेट फोर्स आहे 200 न्यूटन. सो वेट फोर्स दाखवा. नंतर टेन्शन या साईडला कनेक्टेड आहे केबल. सो टेन्शन अवे फ्रॉम द सेंटर. दिस इज द टेन्शन. हे टेन्शन आणि हे टेन्शन सेम असणार. नंतर इथे आपल्याला अप्लाइड फोर्स पी. सो या वेळेने याची एफबीडी आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. आय होप तुम्हाला ही समजली असेल. आता ही यूज करून आपल्याला याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. सेम वे इथे एक केडी डायग्राम याची काढायची राहिली. हा जो ऑब्जेक्ट आहे तो राईट साईडला मूव्ह होईल. सो हा इकडे जाणार आहे. सो याची व्हॅल्यू येईल. वेट किती याचं 400 न्यूटन. सॉरी वेट आहे 400 न्यूटन. सो 400 डिवायडेड बाय 9.81 इंटू ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन सेम आहे. आता इथे आपण काय यूज करणार आहोत. पहिल्यांदा हा ब्लॉक ज्याचं वेट W2 आहे तो कन्सिडर करा. समेशन Fy इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन इन वाय डिरेक्शन आपल्याला यूज करायचं आहे. आता याचं किती येणार आहे. वर्टिकल कंपोनेंट्स आर N1 मायनस 100 इट इज इक्वल टू मास. मास किती आहे आणि ऍक्सेलरेशन किती आहे वाय डिरेक्शन मध्ये. ऍक्सेलरेशन वाय डिरेक्शन मध्ये 0 आहे कारण हा हॉरिझॉन्टली स्लाइड होतो. सो हे 0 होतं. सो N इज इक्वल टू 100. ठीक आहे. नंतर आपण समेशन Fx इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन इन एक्स डिरेक्शन घेणार आहोत. समेशन Fx मध्ये काय येणार आहे T मायनस 0.25 N1 आणि काय येणार आणि काही येणार नाही. सो इट इज इक्वल टू मास 100 डिवायडेड बाय 9.81 इंटू ऍक्सेलरेशन. सो इथे आपल्याला इन टर्म्स ऑफ ऍक्सेलरेशन एक इक्वेशन मिळेल टी आणि एन च्या याने. आता याच्यासाठी सेकंड इक्वेशन साठी अगेन आपण न्यूटन सेकंड लॉ अप्लाय करणार. सो काय आहे समेशन Fy इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन इन वाय डिरेक्शन. ऍक्सेलरेशन इन वाय 0 येते. सो इथे समेशन Fy किती येणार N2 नंतर मायनस 400. सो इट इज इक्वल टू 0. सो इथे N2 इज इक्वल टू 400 मिळेल आपल्याला.
नंतर आपण दुसरं यूज करणार समेशन एफ एक्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन इन एक्स डिरेक्शन. सो याच्यामध्ये काय होणार पी मायनस टी मायनस 0.25 एन इट इज इक्वल टू मास किती आहे 400 डिवायडेड बाय 9.81 इंटू ऍक्सलरेशन. या वेने आपल्याला ही व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपण ऍक्सलरेशनची व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला जी की आपल्याला या इक्वेशन मध्ये मिळाली त्याच्यावरनं आपण पी आणि टी च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. सो त्या आपल्याला इथे फाइंड आउट करायच्या. पी ची व्हॅल्यू दिली का पी इज इक्वल टू 200 न्यूटन दिलेली आहे. सो इथे आपण पी ची व्हॅल्यू पुट केली डायरेक्टली, आपल्याला टी ची व्हॅल्यू इझिली मिळून जाईल. टी ची व्हॅल्यू मिळाली की तुम्ही ऍक्सलरेशनची व्हॅल्यू काढू शकता. कॅल्क्युलेट करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहा काय व्हॅल्यूज टी आणि एच्या. स्टँडर्ड आन्सर इथे दिलेली आहे. सेकंड केसला काय करायचं, इथे जे 100 न्यूटन आहे त्या 100 न्यूटनला आपल्याला करायचं आहे 400 आणि इथे जे 400 घेतले त्याला करायचं आहे 100 न्यूटन आणि पुन्हा सेम कॅल्क्युलेशन करून आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचा आहे. फाइंड आउट करा, नाही आलं तर कमेंट बॉक्स मध्ये आपण सेपरेटली त्याच्यावर व्हिडिओ बनवूया. सेकंड एक्झाम्पल बघूया. Two blocks shown in figure start from rest. If the chords are inextensible, friction and inertia pulley are negligible. Calculate acceleration of each block and tension in each. Consider coefficient of friction is 0.25. ओके. सो इथे कॉन्स्टंट स्ट्रिंग लेंथ मेथड आपल्याला यूज करायची आहे. सो आपण इथून बघूया. सो इथून जी लेंथ आहे अराउंड या पॉइंट टू या पॉइंट पर्यंत आपण लेंथ पकडूया x1, इथून इथे लेंथ पकडूया x2. सो टोटल लेंथ जी आहे स्ट्रिंगची ती लेंथची स्ट्रिंग आहे 2 टाइम्स x1 प्लस x2 प्लस और मायनस सी. जे काही कॉन्स्टंट राहिले त्यामध्ये कन्सिडर केलं. सपोज आता हे जे वेट आहे कोण कुठे मूव्ह होतं हे पहिल्यांदा आयडेंटिफाय केलं पाहिजे. असं काय स्पेसिफिकली दिलं नाही तर आपण कन्सिडर करूया की हे जे वेट m2 आहे ते खाली मूव्ह होतं. ते जर खाली मूव्ह झालं तर x1 जी लेंथ आहे ती कमी होणार आहे. सो ती मायनस येणार आणि x2 लेंथ आहे ती इन्क्रीज होणार. सो हे इक्वेशन बनतं L इज इक्वल टू -2 टाइम्स x1 प्लस x2 प्लस और मायनस सी. आता याला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू t. सो L चं डिफरन्शिएशन 0 होतं. 2 टाइम्स v1 प्लस v2 प्लस और मायनस 0. Again differentiating this equation, we get 0 is equal to minus 2 times a, sorry, I will write here minus 2 times a1 plus a2. So here we get a2 is equal to 2 times a1. This is our first equation. So this we should know. Now we'll move on to the second equation. For that we'll draw the FBD of mass A. So for mass A, this is the block. This is the normal N1. Now this block is moving in this direction. So first identify the motion आणि opposite to that आपला friction force आहे. Value of coefficient of friction is 0.25 N1. या वेने आपल्याला हे दाखवायची आहे. ठीक आहे. नंतर वेट फोर्स आहे. वेट फोर्स किती 100 kg. सो 100 into 9.81 न्यूटन. हा झाला वेट फोर्स. नंतर इथे स्ट्रिंग कनेक्टेड. आता ही जी स्ट्रिंग आहे या पुलीला कनेक्टेड आहे. सो इथे टेन्शन किती येणार, हे एक टेन्शन आणि हे एक टेन्शन. सो 2 टाइम्स T2. जर ही स्ट्रिंग डायरेक्टली कनेक्टेड असते तर सिंगल टेन्शन आलं असतं. ही स्ट्रिंग जी आहे ते विद्याल्प पुली कनेक्टेड आहे म्हणून इथे 2T कन्सिडर करणार आणि रिमेनिंग आहे ती KD डायग्राम याची. सो हा ब्लॉक जो आहे तो या डिरेक्शनला मूव्ह होतोय. सो याचं मास 100 इंटू ऍक्सलरेशन ऑफ ए हे आपल्याला पकडलं पाहिजे इथे. क्लिअर आहे. सो इथे आपण आता काही केसेस यूज करणार जसं समेशन Fy इज इक्वल टू MAY. Fy मध्ये काय होणार N1 minus 100 into 9.81. Acceleration in y direction 0 आहे. सो ते 0 होणार. सो N1 is equal to 100 into 9.81. अदर साइडला इथे आपल्याला काय म्हणणार समेशन Fx is equal to mass into acceleration in x direction. आता याच्यामध्ये काय होणार 2 times t minus 0.25 N1 हे येणार याच्यामध्ये. N1 ची व्हॅल्यू माहिती आहे. आता याचं मास किती आहे 100 into acceleration of a.
या गोष्टी याच्यामध्ये ऍड होणार. सो इथे आपल्याला ऍक्सलरेशन ऑफ ए इन टर्म्स ऑफ टी चं इक्वेशन इथे मिळून जाईल. सो हे आपलं बनेल इक्वेशन नंबर 2. आता थर्ड इक्वेशन आपण या मास साठी लिहिणार बी मास साठी. तर बी मास साठी हे जे मास आहे ते खाली मूव्ह होत आहे. ठीक आहे. वर एक टेन्शन आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये वेट फोर्स आहे 50 इंटू 9.81. ओके. सो याची केडी डायग्राम कशी येणार? हे खाली जात आहे, मास किती आहे 50 इंटू ऍक्सलरेशन ऑफ बी. सो याची बीडी आणि केडी फक्त एवढीच येणार. हे टेन्शन आणि हे वेट हे इथे कुठे कनेक्टेड नाही, सो फ्रिक्शन येत नाही. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपण पहिलं इक्वेशन लिहिलं समेशन एफ वाय इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन इन वाय डिरेक्शन. समेशन एफ वाय काय येणार? टी minus 50 into 9.81. So it is equal to mass 50 into acceleration is minus acceleration of b. मायनस का? कारण याचा arrow जो आहे तो डाऊनवर्ड. सेम ऍक्सलरेशन राईट साईडला असेल तर प्लस, लेफ्ट साईडला असेल तर नेगेटिव्ह. अपवर्ड आहे तर पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड आहे तर नेगेटिव्ह. सेम आपल्याला रूल्स इम्प्लिमेंट करायचे आहेत. सो हे यूज करून ऍक्सलरेशन ऑफ बी साठी आपल्याला इन टर्म्स ऑफ टी एक इक्वेशन मिळेल. दिस इज इक्वेशन नंबर 3. आता आपल्याला हे ए ए आणि ए बी याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या इक्वेशन 1 मध्ये टाकायच्या आहेत आणि आपल्याला आन्सर फाइंड करायचं आहे. पहिला आपल्याला टी चा आन्सर मिळेल, नंतर ऍक्सलरेशन ऑफ ए आणि ऍक्सलरेशन ऑफ बी ची व्हॅल्यूज मिळतील. त्याचे आन्सर तुम्हाला इथे दिलेले आहेत, ते तुम्ही क्रॉस चेक करू शकता. देन आपण बघूया नेक्स्ट थिंग, impact related question. A smooth sphere ball A of mass 120 gram is moving from left to right with a 2 meter per second horizontal plane. Another identical ball B is traveling in the perpendicular direction with the velocity of 6 meter per second, collides with A as shown in figure. Determine the velocities of the ball A and B after the impact. Assume E is equal to 0.8. Okay, so mass of A is 120 gram दिलेला आहे आणि second mass के two smooth spherical ball mass of 820 moving with horizontally after another identical ball. So इथे मेन्शन केलेलं आहे की दुसरा बॉल पण आयडेंटिकल आहे. सो इथे आपण समजूया की दोघांचे मास सेम आहेत. सो मास ऑफ ए इज इक्वल टू मास ऑफ बी. इट इज 120 ग्रॅम. सो 120 डिवायडेड बाय 1000. सो हे केजी मध्ये कन्वर्ट होईल. आता याचे फक्त हॉरिझॉन्टल वेलोसिटी आणि याच्यामध्ये वर्टिकल वेलोसिटी. सो लाईन ऑफ इम्पॅक्ट आपण इथे हॉरिझॉन्टल कन्सिडर करूया. सो याच्यामध्ये जर हॉरिझॉन्टल इम्पॅक्ट असेल तर velocities in y direction remains unchanged. त्याला आपण लॉक करून टाकू. सो इथे VAX velocity किती आहे 2 मीटर पर सेकंड अँड VAY velocity आहे 0. कारण फक्त हॉरिझॉन्टल velocity आहे. VBX velocity किती आहे 0 आहे, कारण ही जी बॉडी आहे सेकंड बॉडी तिला फक्त व्हर्टिकल velocity आहे. VBY जी आहे ती आहे 6 मीटर पर सेकंड. सो जर इम्पॅक्ट आपण हॉरिझॉन्टल कन्सिडर केला तर VAY अँड VBY या ज्या वेलॉसिटीज आहेत त्या कशा होतात? त्या होतात लॉग. ओके. सो इथे आपण कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम हे जे इक्वेशन आहे ते जर यूज केलं, सो कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम इन एक्स डिरेक्शन. सो MA VA x plus MB VBX is equal to MA VA dash plus MB VB x dash. सो एम ए व्हॅल्यू दोघांची मास सेम आहेत, सो ते कॅन्सल आउट होतात, सो ते आपण रिमूव्ह करू शकतो. VA इज 2 आणि ही व्हॅल्यू 0 आहे. सो हे VA x डॅश प्लस VB x डॅश हे आपल्याला एक इक्वेशन इथे मिळतं. सेकंड इक्वेशन आपण यूज करूया आता. E इज इक्वल टू VB x डॅश मायनस VA x डॅश डिवायडेड बाय VAX minus VBX. सो याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करूया आपण. E ची व्हॅल्यू किती दिली? E ची व्हॅल्यू दिली 0.8. 0.8. सो इट इज इक्वल टू VBX dash. VBX dash आणि VAX dash दोन्ही अननोन आहेत. ते आपल्याला माहिती नाहीत, बट VAX ची व्हॅल्यू माहिती आहे. VAX 2 मीटर आहे, VBX 0 आहे. पुन्हा याच्यामध्ये एक इक्वेशन मिळेल VBX dash minus VAX dash it is equal to 1.6.
हे आपल्याला आन्सर मिळेल. हे आपलं इक्वेशन नंबर 2 होतं. हे बनतं इक्वेशन नंबर 1. दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करा आणि आपल्याला इथे VAX डॅश आणि VBX डॅश हे दोन व्हॅल्यूज मिळतील. हे दोन्ही व्हॅल्यूज मिळाल्यानंतर आपल्याला VAY डॅश ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. VAY डॅश इज इक्वल टू VAY दॅट इज 0 आणि VBY डॅश इज इक्वल टू VBY. ही व्हॅल्यू एक फाइंड आउट करायची आहे दॅट इज इक्वल टू 6 मीटर पर सेकंड. तर या दोघांचा आपल्याला थोडक्यात रिझल्टंट फाइंड आउट करायचा आहे. VA डॅश काय असणार आहे? VA डॅश जो असेल तो आहे स्क्वेअर रूट ऑफ VA x dash square plus VB y dash square, and theta A is equal to tan inverse of VA आहे VA y dash divided by VA x dash. सो यावेळी आपण याचा VA dash काढू, सिमिलरली VB dash काढा आणि थिटा बी काढा. आन्सर्स आपल्या समोर आहे, त्याच्याशी कम्पेअर करा आणि चेक करा. राईट आन्सर आलं तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा. Last one is a ball is thrown against a horizontal wall. So it is the impact between a body and a stationary object. Velocity before striking is given. Knowing that E is equal to 0.9, determine the velocity after impact. This is very simple question. So first identify the quadrant of this velocity. कोणत्या quadrant मध्ये आहे हा identify करा. त्यात आपण प्लस साइन इथे ड्रॉ करू. हा कुठे lie होतोय? फर्स्ट quadrant मध्ये. So याची velocities आपण find out करूया. VA 10 cos 30 पॉझिटिव्ह येणार, युनिट आहे मीटर पर सेकंड, आणि VB जो आहे तो 10 sin 30. सो हा येईल 5 मीटर पर सेकंड. दोन्ही वेलोसिटीज पॉझिटिव्ह आहेत. ओके, VAX आणि VAY. आता सेकंड बॉडी ज्याच्यासोबत हा इम्पॅक्ट होतोय ती आहे वॉल. त्याची बिफोर इम्पॅक्ट वेलोसिटी किती असणार? 0, कारण वॉल मध्ये काही चेंज होणार नाही आणि इम्पॅक्ट झाल्यानंतर वेलोसिटी किती राहणार? 0. हे आपण कॉमन सेन्सने आयडेंटिफाय करू शकतो. आता इथे आपल्याला एकच इक्वेशन यूज करायचं आहे. E is equal to VBX dash minus VAX dash divided by VAX minus VBX. हे इक्वेशन आपल्याला यूज करायचं आहे. आता एक समजून घ्या, हा जो इम्पॅक्ट आहे हा आहे हॉरिझॉन्टल इम्पॅक्ट. इथे आपण कन्सिडर करतो हॉरिझॉन्टल इम्पॅक्ट. सो ज्या वेलॉसिटीज वाय डिरेक्शन मध्ये आहेत ओके, त्या आपण लॉक करतोय. एखादा इम्पॅक्ट हा असा झाला, एकावर एक ऑब्जेक्ट आला, तर आपण तिथे व्हर्टिकल इम्पॅक्ट कन्सिडर करणार. पण हे इम्पॅक्ट जर असा असेल तर आपण याला हॉरिझॉन्टल इम्पॅक्ट कन्सिडर करणार आहोत. सो इथे जे वाय डिरेक्शन वेलॉसिटीज आहेत त्या लॉक झाल्या. E इज इक्वल टू 0.8. सो इट इज इक्वल टू पुटिंग द व्हॅल्यू VBX डॅश 0 आहे मायनस VAX डॅश. VAX ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी इथे कॅल्क्युलेट केलेली असणार, ती इथे पुट करा, मायनस VBX 0. सो या वेने आपल्याला VAX डॅश ची व्हॅल्यू इथे मिळून जाईल. सो VAX डॅश इज इक्वल टू VAX dash is equal to ते आन्सर. ओके, आणि VAY dash ची व्हॅल्यू जी आहे ती आपली VAY ही व्हॅल्यू आहे. सो ती व्हॅल्यू 5 मीटर पर सेकंड ऍज इट इज आपल्याला घ्यायची आहे आणि V डॅश इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. V डॅश इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ VAX डॅश स्क्वेअर प्लस VAY डॅश स्क्वेअर, आणि थिटा A आहे tan इनवर्स ऑफ VAY डॅश डिवायडेड बाय VAX. सो या वेने आपण ह्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करू शकतो. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. थोडा फास्ट आहे पण बेसिक कन्सेप्ट क्वेश्चन रिलेटेड काय आहे समजून घेणं गरजेचं आहे. एक्झाम जवळ आहे, सो प्रिपरेशन चांगली करणं गरजेचं आहे. अजून तुम्हाला या रिलेटेड काही क्वेश्चन सॉल्व्ह करून हवे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.